हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढवणार। अजित पवार गटाकडून आज पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। कराडच्या बैठकीत सातारा आणि सांगलीच्या जागेवरून खलबत। संभाजीनगरच्या जागेसंदर्भात शिंदे गटाची वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी 1 to 1 चर्चा। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, विनोद पाटील आणि विलास भुमरेंच्या नावांची चर्चा। शिरूर लोकसभेसाठी महायुतीची आज समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंतांसह महायुतीचे नेते उपस्थित राहणार। बैठकीत प्रचार आणि सभांचं नियोजन केलं जाणार। परभणी लोकसभेसाठी रासप अध्यक्ष महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर जानकरांचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही उपस्थित राहणार। जात पडताळणी आणि उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वे हायकोर्टात। रामटेकच्या उमेदवार बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। पाथर्डीतील मोहटादेवी गडावरून यात्रेला सुरुवात होणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता। मनसे नेते आज शिवाजी पार्कच्या मैदानाची पाहणी करणार। 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार। वंचितच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। वंचितकडून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा। हिंगोलीतून बीडी चव्हाणांना उमेदवारी, तर सोलापुरातून राहुल गायकवाडांना तिकीट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। राज्यात आजपासून वीज दरात वाढ होणार। महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासूनच नवीन दर लागू। सर्वसामान्यांना दिलासा। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 31 रुपयांनी कपात। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही। नाशिक महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टीतून विक्रमी कर वसुली। 6 विभागातून पालिकेला तब्बल 206 कोटींचा कर। सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र, तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बनाव मंत्र। नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर टीका। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी। महेंद्रसिंग धोनीची धमाकेदार खेळी व्यर्थ। दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नईवर 20 धावांनी विजय। खलील अहमद ठरला विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।